नमो नमः। इयत्ता दशमीकक्षायाः सर्वैः छात्रायाः स्वागतं सुस्वागतं। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 10वीच्या या ऑनलाईन वर्गामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, नियमितपणे लॉकडाऊन थोडं कमी झाल्यानंतर आपली शाळा सुरू झालेली होती. या दरम्यान आपला सिलेबससुद्धा पुढे सरकलेला आहे किंवा सिलेबस जो आहे 10वीचा शक्यतो सगळ्या विषयांचा झालेला आहे. संस्कृत विषयाच्या बाबतीत विचार केला असता आपला सिलेबस पूर्ण झालेला आहे. बोर्डाची परीक्षा सुद्धा आहे, पॅटर्न सुद्धा सांगितलेला आहे, परंतु एक रिव्हिजन म्हणून आपण पुन्हा जो आहे हा पॅटर्न बोर्डाचा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे, कृतीपत्रिका याचं स्वरूप आपण या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण पाहणार आहोत. यामध्ये असं पण होऊ शकतं की काही धडे पुढच्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊन वाढला तर त्याची रिव्हिजन सुद्धा आपल्याला होऊ शकते. सर्वात आधी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्याला माहीतच आहे की बोर्डाचे पेपर हे एप्रिल महिन्यापासून म्हणजे 29 एप्रिलपासून बोर्डाचं तसं नियोजन आहे सध्या तरी. तर यामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे काही सिलेबस जो आहे तो आपला कमी झालेला आहे. सर्वात आधी तोच मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या अपेक्षित 21मध्ये सुद्धा नवनीतच्या यामध्ये हा सिलेबस आपल्याला भेटू शकतो. यामध्ये आपण पाहू शकतो शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी पुढील पाठ व घटक अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहे. म्हणजे कमी झालेला पोर्शन जो आहे तो या जागी आपल्याला दिसतो. आपण शाळेत पण सांगितलेला आहे, तरी सुद्धा इथे पुन्हा रिपिटेशन म्हणून इथे सांगतो आहे. यामध्ये गद्यामध्ये धेनुर्व्याघ्रः पलायते हा जो 9वा पाठ आहे, हा आपल्या गद्यामधला पाठ्यपुस्तकातला 9वा पाठ हा इथे कमी झालेला आहे. त्याचबरोबर नदी सुक्तम हा संवादावर आधारित जो पाठ आहे हा सुद्धा इथे कमी झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर पद्यामध्ये जटायू शौर्यम हा जो पाठ आहे हा सुद्धा इथे कमी झालेला आहे. लेखन कौशल्यम यामध्ये चित्रवर्णन पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 107 म्हणजे पेज नंबर 107 मधील पुढील 2 विषय वगळण्यात आलेले आहे. म्हणजे चित्रवर्णनामध्ये पाठ्यपुस्तक आपल्या पुस्तकातील पेज नंबर 107 वरचे 2 विषय आहेत, ध्वजवंदनम आणि सायंकाल हा सुद्धा भाग इथे कमी केलेला आहे. त्याचबरोबर निबंध लेखनामध्ये पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 105 म्हणजे पेज नंबर 105 मधील खालील 2 विषय म्हणजे मम प्रिय पुस्तकम आणि भारतीय प्रसिद्ध स्थलम हे जे आहे ते सुद्धा वगळण्यात आलेले आहे. तर हे जे वगळण्यात आलेले आहेत हे जे आहे हे इथे सूचना सुद्धा दिली. वगळलेल्या अभ्यासक्रमासाठी बोर्डाचे अधिकृत परिपत्र पाहावे. आपल्या शाळेमध्ये हे परिपत्रक सांगितलेलं आहे, कोणता पोर्शन कमी झालेला आहे. काही सुभाषित आहे त्यांचा काही भाग सुद्धा आपल्याला कमी झालेला इथे दिसून येतो. मुद्दामूनच अपेक्षित मधलीच ही प्रश्नपत्रिका घेतलेली आहे, जेणेकरून तुम्ही घरी सुद्धा ही सोडवू शकतात. याच्या माध्यमातून तुमच्या एक प्रश्नपत्रिका ही घरी सोडवता येईल किंवा त्याचा सराव जो आहे तो होईल. याच प्रमाणे बोर्डाचा पॅटर्न हा आपला असतो. यामध्ये विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्याला माहित आहे की 80+20 म्हणजे 80 गुणांची लेखी आणि 20 गुणांची तोंडी परीक्षा ही असते. या 20 गुणांमध्ये सुद्धा स्वाध्याय आहे तुमचे. तर यावेळेस लेखी परीक्षा स्वाध्याय जे आहे ते तोंडी परीक्षेमध्ये 10 शब्द किंवा 5 वाक्य विचारले जातात. सुभाषित किंवा पाठावरील प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारे भाग असतो. तर लेखी परीक्षेचा आपला संस्कृत संपूर्ण या विषयाची 80 गुणाची कृतीपत्रिका आपण पाहणार आहोत. याआधी सुद्धा आपलं झालेलं आहे, परंतु एक सराव म्हणून किंवा जर आपलं टार्गेट जे असतं ते बोर्डाची परीक्षा असतं आणि त्यामुळे याचा सराव म्हणून आपण पुनश्च एक वार आपण हे पाहणार आहोत. आपल्याला 3 तासाचा वेळ असतो 80 गुणांसाठी. यामध्ये प्रथम विभाग
प्रथम विभागः सुगमसंस्कृतम्. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, एकूण 6 विभागामध्ये प्रश्नपत्रिकेचं विभाजन केलेलं असतं. म्हणजे एकूण 6 विभाग हे प्रश्नपत्रिकेमध्ये असतात, याची कल्पना आपल्याला आहेच. गेल्या 2 वर्षापासून पेपरचा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे थोडंफार चेंज झालेलं आहे, मार्किंगसुद्धा चेंज झालेलं आहे. यामध्ये पहिला विभाग जो असतो सुगम संस्कृत, अनेक विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील यांच्या मनात असतं की हा अतिशय सोपा आहे, परंतु याच भागाकडे अतिशय लाईटली किंवा दुर्लक्ष केल्या जातं. म्हणजे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे अवश्य आपल्या डोक्यात ठेवायचे की हा विभाग जो आहे 8 गुणांचा आहे. या 8 गुणांपैकी एकही गुण आपला कमी व्हायला नको. आपल्या हातातले हे 8चे गुण आहेत. अतिशय सोपा भाग, प्रश्नपत्रिकेतला सगळ्यात सोपा भाग हा पहिला विभाग असतो आणि याकडेच थोडं लाईटली पाहिलं जातं. दुर्लक्षित हा भाग विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ठेवला जातो. आपल्याला वाटतं की चित्र जी आहे, चित्र काय आपण माहीतच आहे, नावं संख्या नावं माहीत आहे, समय स्तंभ मेलनं आपण करू शकतो वेळेवर, पण वेळेवर करू शकतो हे जी आपल्या डोक्यात कायम राहतं, हे वेळेवर जे आहे ते आपलं चुकून जातं आणि आपल्या हातातले जे गुण आहेत 8 पैकी 8 जे भेटायला पाहिजे होते ते कुठंतरी 5 मार्क 6 मार्क आपल्याला भेटलेले दिसतात. अनेक हुशार विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील यांच्या हातून सुद्धा हा विभाग सुटून गेलेला असतो किंवा 8 गुणांपैकी कमी गुण ते भेटतात. म्हणजे आपण एवढा मोठा अभ्यास करतो परंतु हातातले जे गुण आहेत ते आपल्याला निघून गेलेले आपल्याला दिसून इथे दिसतात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सगळ्यात पहिला प्रश्न असतो, प्रश्न पहिला चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत म्हणजे चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत म्हणजे चित्र पाहून खालील नावे लिहा. यामध्ये 5 चित्र असतात, त्यापैकी 4 सोडवावी लागतात 4 गुणांसाठी. 5 पैकी 4 गुणांसाठी 4 चित्र सोडवावे लागतात. आता यामध्ये हे जे चित्र आहे आपले पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 1, 2, 3 यावरीलच हे चित्र येत असतात. इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातीलच हे येत असतात. त्यामुळे या चित्रांच्या शब्द कसे लिहिलेले आहेत तसंच लिहिणं अपेक्षित आहे. पाठ्यपुस्तकातील आपण लाईटली हा भाग घेतो. मी मगाशीच सांगितलं की चित्रांचे शब्द लिहिण्याचा सराव जे विद्यार्थी जास्त करतील त्यांच्या हातातून हे 4 गुण जाणार नाहीत. म्हणजे चारही मार्क आपल्याला भेटले पाहिजे यासाठी चित्रांची नामं लिहिण्याचा सराव आपल्याला केला पाहिजे. इथे कारवेल्लम इथं नाव दिलेलंच आहे, परंतु कारवेल्लमची चव काय आहे हे इथे लिहायचं आहे. 4 मध्ये आपल्याला दिसतं. तर जे चित्र आहेत ते व्यवस्थित त्याचा सराव, यापैकी ज्याही 4 चित्रांची नावं आपल्याला व्यवस्थित देतील ते 4ही चित्रांची नावं ही व्यवस्थित चांगल्या अक्षरात लिहायची आहे. आपल्याला शाळेमध्ये वेळोवेळी सूचना भेटतात की प्रत्येक प्रश्न हा नवीन पेजवर सुरू करायचा. म्हणजे पहिला प्रश्न हा पहिल्या पेजवर बसत नसेल तर मागचं पेज घ्या. मागचं पेज जर अर्ध झालं असेल तर ते अर्ध पेज सोडून द्यायचं आहे आणि पुढच्या पेजवर नवीन प्रश्न सुरू करायचा आहे. म्हणजे परीक्षक जे असतात त्यांना जर आपला उत्तरपत्रिका व्यवस्थित दिसले तर ते गुणसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला देत असतात. परंतु पहिला प्रश्न झाला तो दुसऱ्या पेजवर गेला, पहिलाच प्रश्न त्यामध्ये अर्ध पेज झालं, त्यानंतर दुसरा विभाग सुरू केला त्याच पेजवर, तर असं ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे नवीन पेजवर नवीन प्रश्न किंवा नवीन विभाग जो आहे, नवीन विभाग आपल्याला सुरू करायचा आहे. हे आपल्याला उत्तर कसे लिहायचे, उत्तरपत्रिका कशी लिहायची हे सुद्धा एक प्रकारची कला आहे. म्हणजे जे विद्यार्थी अतिशय चांगला अभ्यास करतात परंतु व्यवस्थित लिहत नाही त्यामुळे त्यांना गुणसुद्धा कमी भेटतात. परंतु काही विद्यार्थी कमी अभ्यास करतात परंतु उत्तर बऱ्यापैकी लिहितात त्यांना चांगले गुण पडतात. कारण की काय, उत्तरपत्रिका ही प्रत्येक विभाग जो आहे नवीन पेजवर सुरू केलेला असतो, तर ते परीक्षकांना तपासायला सुद्धा सोपं जातं आणि मार्कसुद्धा चांगल्या प्रकारे भेटू शकतात. थोड्याशा चुका ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा शब्दांच्या चुका ज्या आहेत ते होणार नाही याची काळजी घेण्यासाठी शब्दांचा लिहिण्याचा सराव करायचा आहे. यामध्ये 4 चित्र जे येतील हाती त्यांची नावं लिहायची आहे. नावं लिहिताना नंबर टाकून नावं लिहायची आहे.
नाव जसं पहिल्या ओळीवर एक नंबर टाकून तिचं नाव लिहिलं, तर दुसरी ओळ ही रिकामी सोडायची आहे. एक ओळ रिकामी सोडून तिसऱ्या ओळीवर दुसरा क्रमांक टाकून नाव लिहायचं आहे. त्याचप्रमाणे दुसरं लिहिल्यानंतर त्या खालची ओळ एक रिकामी सोडायची, त्यानंतर 3 नंबर टाकून लिहायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे अतिशय मोकळं जे आहे ते लिहायला अपेक्षित आहे. 4 गुण हे जाणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर यामध्येच प्रश्न पहिला आ असतो, संख्याः अक्षरैः अंकैः लिखत. 3 पैकी 2 लिहावे लागतात, 2 गुणांसाठी येतं. म्हणजे संस्कृत हा एकमेव असा प्रश्नपत्रिका आहे ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला ऑप्शन दिसून येतं, पर्याय दिसून येतात. त्यामुळे एखादा प्रश्न जरी नाही आला तरी दुसरा जे इतर प्रश्न असतात ते आपल्याला आपण सोडवू शकतो. ही संस्कृतीच्या प्रश्नपत्रिकेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल. यामध्ये सुद्धा ऑप्शन आहे, म्हणजे 3 पैकी 2 लिहायचे आहे, 2 सोडवायचे आहे. यामध्ये सुद्धा संख्या जी आहे त्या 1 ते 100 आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. संख्या लिहिण्याचा सराव सुद्धा आपल्याला करायचा आहे. शब्द कसा लिहायचा तो सुद्धा सराव करायचा आहे. अनेक हुशार विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, लिहिण्याचा सराव नसल्यामुळे ते चुकीचे लिहितात आणि हातातले गुण जे आहे ते सहज आपले चालले जातात. यामुळे लिहिण्याचा सराव जो आहे तो अवश्य करायचा आहे. त्यानंतर आहे प्रश्न या पहिल्याच मध्ये ई, समयस्तंभ मेलनम कृतः. 2 गुणांसाठी असतो. 4 + 2 6 + 2 8 असा पहिला विभाग जो 8 गुणांचा आहे. यामध्ये स्तंभ मेलनम जे आहे ते सुद्धा एक ओळ सोडून, जसं पहिली लिहिलं आपण स्तंभ मेलन, जसं 20 म्हणजे 2 नंबरचं 8 वाजून 20 मिनिटं हे पहिल्या ओळीवर लिहिलं, दुसरी रिकामी सोडा, तिसऱ्या ओळीवर दुसरं लिहा. म्हणजे एक ओळ रिकामी सोडून लिहिलं तर चांगल्या प्रकारे ते आपल्याला सोडवता येऊ शकते, किंवा मोकळं चांगल्या प्रकारे ते दिसतं. अक्षरसुद्धा चांगलं काढायचं आहे. म्हणजे ज्याचा अभ्यास असला तर संस्कृतची उत्तरपत्रिका ही 2.25 तासात, जास्तीत जास्त 2.5 तासामध्ये ही पूर्ण होऊ शकते. अशा प्रकारची ही अतिशय सोपी प्रश्नपत्रिका आहे. त्यामुळे अक्षर जे आहे त्याकडे अतिशय आवश्यक लक्ष द्यायचं आहे. अशा प्रकारे हा पहिला विभाग 8 गुणांचा असतो. याचे गुण आपले कमी होणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. 8 गुणांसाठी हा असतो. पहिला 4 मार्क, नंतर 2 मार्क, नंतर 2 मार्क, असे एकूण 8 गुण आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रमैत्रिणी, दुसरा विभाग आहे आपला तो गद्यावर आधारित असतो 20 गुणांसाठी. गद्यावर आधारित असतो 20 गुणांसाठी. हा दुसरा विभाग जो आहे हा गद्यावर आधारित असतो. यामध्ये प्रश्न पहिला अ, गद्यांश पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. 7 गुणांसाठी आहे. 7 गुणांसाठी हा विचारला जातो. यामध्ये अवबोधनम 4 पैकी 3 म्हणजे 3 गुणांसाठी असतो. यामध्ये काय काय येऊ शकतं इथे संक्षिप्त स्वरूपात दिलेल्यापर्यंत विस्तृत स्वरूपात सुद्धा मी सांगणार आहे. उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. 4 पैकी 3 म्हणजे वाक्य दिलेलं असतं, त्याचे पर्याय दिलेले असतात, तो पर्याय योग्य असेल तो रिकामी जागी लिहायचा. यामध्ये सुद्धा विद्यार्थी हुशार विद्यार्थी सुद्धा घाईघाईमध्ये चुका करून टाकतात. नुसतं पर्याय लिहिता, आधीचं वाक्य लिहत नाहीत. यासाठी आधी जे दिलेलं वाक्य आहे ते लिहायचं आहे आणि दिलेल्या पर्यायांपैकी जो योग्य पर्याय असेल तो अंडरलाईन करून लिहायचा आहे. असं सुद्धा होऊ शकतं की एखादा विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, त्याला 80 पैकी 80 गुण पडत आहेत, परंतु अंडरलाईन केलेली नाही. या जागी परीक्षक हे त्याचा 1 गुण किंवा अर्धा गुण कमी करू शकतात. म्हणजे अतिशय छोटी नाही दिलं तरी चालेल, परंतु पैकीच्या पैकी गुण भेटणारे जे आहेत त्यांना ही अट अतिशय आवश्यक अशी असते. म्हणजे 80च्या 80 काही एक वेगळं आहे, म्हणजे हा एक वेगळा विद्यार्थी आहे, यामध्ये थोडीशीही चूक नाही हे यामधून दिसून येतं. यासाठी अंडरलाईन करायचं आहे, चांगल्या अक्षरात लिहायचं आहे. त्यानंतर यामध्येच कह कम वदते म्हणजे कोण कोणास म्हणाले, अशा प्रकारचा हा प्रश्न असतो.
या जागी सुद्धा नंबर टाकून एक ओळ रिकामी सोडून पहिला प्रश्न जो आहे क ते एक ओळ रिकामी सोडून तिथे लिहायचं आहे. कोणी कोणास म्हणाले शेवटी दंड द्यायचा आहे आवश्यक. म्हणजे या 3 पैकी जे 2 चांगल्या 4 पैकी 3 जे चांगले येत असतील ते व्यवस्थित लिहायचे आहे. त्यानंतर पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत, पूर्ण वाक्यातच उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. अनेक विद्यार्थिनी असतील ते काही मोजक्या शब्दातच उत्तर लिहितात, तसं करायचं नाही. यामध्ये सुद्धा प्रत्येक प्रश्नानंतर 1 ओळ 2 ओळ रिकाम्या सोडायच्या नंतर पुढचा प्रश्न लिहायचा आहे. या 4पैकी 3 जे चांगल्या प्रकारे येतील तेच आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर घ नंबरचा एष गद्यांश कस्मात पाठात उद्धृत, म्हणजे हा गद्यांश कोणत्या पाठातून घेतला, म्हणजे परिच्छेद जो आहे तो कोणत्या पाठातून आणि त्या पाठाचं नाव आणि शेवटी दंड द्यायचा आहे. किंवा यामध्ये असं पण येऊ शकतं वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम वा सत्यम लिखत. वाक्य पुनर्लिखित्वा अनेक विद्यार्थी नुसतं ते वाक्य सत्य आहे की असत्य आहे एवढंच लिहितात, या जागी 0 मार्क भेटतो. म्हणजे सूचना जी आहे ते वाक्यम पुनर्लिखित्वा, म्हणजे वाक्य पुन्हा लिहूनच खालच्या ओळीवर ते वाक्य सत्य आहे की असत्य आहे हे लिहिणं या जागी अपेक्षित आहे. त्यामुळे वाक्य सत्य आहे की असत्य याचा अतिशय काळजीपूर्वक हे वाक्य सत्य असत्य लिहिण्याचा सराव करायचा आहे. त्यानंतर यामध्ये येतो शब्द ज्ञानम. गद्यांशात 2/3 विभक्त्यांतपदेल चित्वा लिखत, म्हणजे प्रथमापासून ते 7वीपर्यंत कोणतेही येऊ शकतात. गद्यांशामध्ये जे आहे ते लिहायचे आहे. यामध्ये सुद्धा 3पैकी 2 गुणांसाठी जे चांगले प्रकारे 2 येत असतील तेच आधी लिहायचे. प्रश्न निर्माणम कुरुतः, आपल्याला वर्गात सांगितलेलं आहे प्रश्न निर्माणम. अंडरलाईन केलेलं वाक्य दिलेलं असतं, अंडरलाईन केलेल्या शब्दाचा आधार घेऊन प्रश्न निर्माण इथे करावा लागतो. म्हणजे अंडरलाईन शब्दाच्या जागी प्रश्न निर्माण इथे करावा लागतो. त्यानंतर लकारम लिखत, म्हणजे काळ ओळखा. प्रत्यय जर पाठ असतील तर काळ आपल्याला सहजपणे लक्षात येऊ शकतात. इथे वाक्य लिहिण्याची गरज नसते, नंबर टाकून इथे लकार आपण लिहिणं अपेक्षित असतं. अशा प्रकारे हा दुसरा शब्द ज्ञानम हे येतं. त्यानंतर पृथक्करणम. यामध्ये क्रमेण योजत, वाक्य जे आहे ते इकडे तिकडे झाले असता सिक्वेन्सली ती अल्फाबेटिकली लावावे लागतात. अशा प्रकारे 7 गुणांसाठी येतं. त्यानंतर गद्यांश पठित्वा निर्दिष्टा हा कृती ही कृतः. 7 गुणांसाठी हा प्रश्न येत असतो. संवादावर आधारित सुद्धा जे धडे आहेत त्यावर आधारित अशा प्रकारे एक परिच्छेद हा येतोच असा नियम आहे. यामध्ये सुद्धा अवबोधन उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर, यामध्ये सुद्धा 4पैकी 3 गुणांसाठी येतात. आधी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे वाक्य लिहून अंडरलाईन केलेलं ऑप्शन जे आहे ते इथे लिहिणं अपेक्षित आहे. यामध्ये सुद्धा पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत, पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. आधी सूचनाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे वाक्यम सत्यम पुनर्लिखित्वा सत्यम वा सत्यम लिखत. वाक्य पुनर्लिखित्वा आधी सांगितलं वाक्य लिहूनच ते वाक्य सत्य आहे की असत्य लिहायचं आहे. त्यामुळे सत्य असत्य नुसतं नंबर टाकून लिहिलं तरी ते 0 मार्क भेटतं. अमरकोशात शब्दम चित्वा वाक्य पुनर्लिखत. शब्द ओळ दिलेली असते, म्हणजे वाक्य दिलेलं असतं, अंडरलाईन केलेला शब्द असतो. अमरकोशातला पाठ्यपुस्तकातील मागे अमरकोश आहे त्यामधल्या मित्राला, जसं उदाहरण इथे आहे मित्राला समानार्थी शब्द कोणता आहे तो इथे लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर शब्दज्ञान प्रश्न निर्माणम आधी सांगितलेला अंडरलाईन केलेल्या शब्दाचा वापर करून. त्यानंतर उत्तरपदम लिखत. यामध्ये उत्तरपदम लिखत, पूर्वपदम लिखत, विग्रहम लिखत अशा प्रकारे येत असतात. पूर्वपद दिलेलं असेल, उत्तरपदम लिखत असा प्रश्न असेल तर पूर्वपद दिलेलं असतं, उत्तरपद लिहावं लागतं, शेवटी दंड देणं आवश्यक आहे. किंवा पूर्वपदम लिखत असा प्रश्न असता तर पूर्वपद लिहावं लागतं, उत्तरपद दिलेलं असतं. त्यानंतर लकारम लिखत, आधी सांगितलं लकार लिखत म्हणजे काळ लिहा. प्रत्यय जर पाठ असेल तर आपल्याला हे चांगल्या प्रकारे येईल. त्यानंतर पृथक्करणम गद्यांशात उचितांश शब्दांचित्वा जालरेखा चित्रम. जालरेखा, वृक्षरेखा, स्तंभपूरणम, शब्दपेटिका यामधलं काही पण येऊ शकतं. शक्यतो जालरेखा चित्र हे प्रश्नपत्रिकेमध्ये येत असतं. शक्यतो 2 गुणांसाठी असतो.
आपल्या परिच्छेदामधलाच योग्य जशी आकृती दिलेली आहे तसंच लिहायचं आहे. अनेक विद्यार्थी हे लिहितात परंतु आकृतीप्रमाणे लिहत नाहीत, या जागी 0 मार्क भेटतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण तर उत्तर बरोबर लिहिलं आहे, मार्क कुठे कमी झाले. तर जशी आकृती आहे, जसं जाल रेखाचित्र आहे त्याचप्रमाणे लिहिणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हा जो पिरियड आहे अतिशय मोठा झालेला आहे. बाकीचं आपण पुढच्या पिरियडमध्ये पाहू. धन्यवाद.